नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दिडशी दाभाडी या ठिकाणी. जागतिक आदिवासी दिवस हा खूप मोठ्या असा उत्साहात धुमाकूळमध्ये हा साजरा केला जातो. गेल्या वर्षी आपण याच गावात आलेलो, पण ठिकाण वेगळं होतं. यावर्षी एक सण साजरा करण्यासाठी त्यांनी एक प्रतिमा तयार केलेली आहे. आपण ज्यांनी जी प्रतिमा तयार केलेली आहे त्यांना आपण विचारून घेऊया की ही प्रतिमा तयार करायला तुम्हाला किती दिवस लागले? जवळजवळ 3 दिवस लागले. तर याच्यामध्ये सर्वात जास्त बांबू आणि जे केळीचे पांजर आहेत त्याचा वापर केलेला आहे. निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याचा विचार करून आम्ही बनवलेला आहे. नमस्कार, जोहार. मी नयन कामडी. तर आज आम्ही इथे उपस्थित आहेत आमच्या दाभाडी ह्या ठिकाणी. एक 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त हा आज सण आम्ही साजरा करतोय. मागील 3 वर्षापासून आम्ही हा सण साजरा करतोय. आम्ही जवळजवळ दिवशी, दाभाडी, गडचिंचला, किन्नवली, अलकापूर आणि तसेच सुकटआंबा, सायवन हे सगळे गाव मिळून आम्ही एक निर्णय घेतला आणि आमचे जे तरुण आहेत, जे आमचे जे भाऊ आहेत किंवा आमचे कमिटी मेंबर्स आहेत, त्यांनी एक असा निर्णय घेतला की आमच्याकडची जी लोकं आहेत त्यांना दरवर्षी जागतिक 9 ऑगस्ट म्हणजे 9 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यासाठी डहाणूसारख्या ठिकाणी, पालघरसारख्या ठिकाणी, जव्हारसारख्या ठिकाणी लांब लांब जावं लागते. आपले जे माणसांकडे गाडी आहे, ज्यांना जाणे सोयीस्कर होते ते लोक तर जातात, पण जे वयोवृद्ध माणसं आहेत किंवा महिला आमच्या माता भगिनी आहेत त्यांना दरवर्षी हा सण काय आहे आणि कशा पद्धतीने साजरा होतोय हे बघण्यासाठी कुठे ना कुठे लांब पडते, त्याच्यामुळे जाणे शक्य होत नव्हते. मग आमच्या तरुण मित्रपरिवाराने मिळून, आमचे डॉक्टर राहुल दादा आहेत, आमचे स्वप्नील दादा आहेत, तसेच त्याच्यासोबत जे सर्व मेंबर्स आहेत, सगळ्यांनी मिळून एक असा निश्चय केला की हा कार्यक्रम आपल्याकडेच साजरा करू, आपल्या गावामध्ये साजरा करू. आपण सगळे मिळून एकत्र येऊ आणि आपल्या संस्कृती, आपला जो समाज आहे, आपले जे थोर पुरुष आहेत त्यांचा स्मरण करू आणि हा सण साजरा करू. त्या निमित्ताने आम्ही मागील 3 वर्षापासून हा सण साजरा करतो. पहिल्या वर्षी आम्ही भव्य मोठी अशी तारप्याची आकृती बनवलेली होती. त्याच्यावर नंतर दुसऱ्या वर्षी आम्ही गावदेव बनवलेले होते. त्याच्यासोबत आपले जे रानकिडे होते त्यांची प्रतिमा आम्ही साकारलेली होती. आणि ह्या वर्षी मागे हिरवा देवाची प्रतिमा तुम्ही बघू शकता. आमचा मेन हेतू एवढाच आहे की दरवर्षी आम्ही जल्लोष उत्साहाने हा सण साजरा तर करतो, पण ह्या उत्सवाच्या माध्यमातून ज्या दिवशी आम्ही सर्व गावकरी एकत्र येतो त्या दिवशी कुठे ना कुठे आमच्या वारसाची किंवा आमच्या संस्कृतीची पण आम्हाला एक आठवण झाली पाहिजे. हा एक युनोने जा आम्हाला आदिवासी दिवस नेमून दिला आहे, त्या दिवशी आम्ही एक एन्जॉय तर केलाच पाहिजे, उत्सव तर केलाच पाहिजे, पण त्या दिवशी आम्ही आमच्या संस्कृतीला पण करायला पाहिजे. ह्या निमित्ताने दरवर्षी आम्ही एक अशी आमच्या संस्कृतीला धरून एक प्रतिमा साकारत असतो. धन्यवाद. आता स्टार्ट. जय जोहार, जय आदिवासी. आज जो तुम्ही हिरवा देवाची जी प्रतिमा केली याच्यातून आपण लोकांना काय संदेश देत आहेत? साहेब, आम्ही दिवाळीच्या सणाला काय सर्व जे आदिवासी बांधव आहेत ते हिरवा आणि हिमाय हे आमचे एक मूळ दैवत आहेत. दरवर्षी आम्ही ते हिरव्याची पूजा करतो. दरवर्षी दिवाळीला त्याला सोडतो आणि त्याची पूजा करतो. तर त्याच्यासाठी हा आम्ही हिरव्याचा यंदा प्रतिमा बनवलेली आहे. 3 वर्षापासून आम्ही इथं हा दाभाडी दिवशी या गावामध्ये कार्यक्रम साजरा करतो आहे. याआधी सायवनला व्हायचा, परंतु इथल्या लोकांना त्या ठिकाणी जायला थोडासा प्रॉब्लेम व्हायचा, म्हणजे लांब असल्यामुळे. त्यामुळे आम्ही ठरवलं की इथंच साजरा करू, जेणेकरून आपले सर्व आदिवासी बांधव इथे येतील. गेले 2 वर्ष आम्ही हाटीच्या माळ्यामध्ये साजरा करायचो. त्यावेळेस आम्ही पहिल्या वर्षी तारप्याची प्रतिमा बनवली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही गावदेव व इतर सजावटीसाठी आम्ही बरंच केलेले, ज्यामध्ये थोडेफार कीटक वगैरे जे आपले रानातील आदिवासी भागामध्ये आढळतात असे कीटक होते. यावर्षी आम्ही हिरव्या देवाची प्रतिमा बनवली. ही प्रतिमा बनवण्यासाठी अजय वळवी व त्याची संपूर्ण दिवशीची टीम यांनी खूप मेहनत घेतली. गेल्या आठवडाभर त्यांनी थोडं करत ही प्रतिमा बनवली. आज इथं सर्व आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात इथं हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जमलेले आहेत. गावागावामध्ये होतात, परंतु 3 गावांचं किंवा 4 गावांचं मिळून आम्ही हा कार्यक्रम इथं ठेवतो, जेणेकरून सर्वांना हा कार्यक्रम बघता येईल. या कार्यक्रमामध्ये आपण सत्कार समारंभ ठेवलेत. जिल्हा परिषद शाळा किंवा प्राथमिक शाळा यांचे नृत्य ठेवलेत. त्याचप्रमाणे आदिवासी जे वक्ते असतील त्यांची भाषणं ठेवलेत. या कार्यक्रमासाठी जे आदिवासी गीतकार आहेत बानगरमधील ते सुद्धा इथं या कार्यक्रमासाठी आवर्जून त्यांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे तारपा, त्याच्यानंतर सांबळ, जे आपले आदिवासी पारंपरिक वाद्य असतील त्यावर सुद्धा हा कार्यक्रम संपल्यानंतर हे सगळं लोक इथं नाचणार आहेत. त्याप्रमाणे आत्ताच्या
आधुनिक युगामध्ये आपल्याला DJ सर्व मुलांना लागतो, ते सुद्धा आपण इथं म्हणजे सगळं आणून ठेवलं आहे. एक मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम आपण दरवर्षी साजरा करतो. त्यांनी खूप चांगली अशी माहिती दिलेली आहे आणि हा कार्यक्रम झालाच पाहिजे आणि दरवर्षी हा कार्यक्रम मोठे उत्साहात होतो. यावर्षी उत्साहात झाला पाहिजे असं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. न्यूज इंडिया 9 संदीप थोरात. आम्ही एकत्र जमतो. मागील 2 वर्ष जसं आम्ही तारपा आणि गावदेव याची प्रतिमा बनवलेली होती. यावर्षी हिरवा देवाची प्रतिमा बनवलेली आहे. तर